चक्रपूजा झाली आणि दिवे नैवेद्य सर्व काही ठेवलेलं होतं. तर सकाळी सकाळी गाय आली आणि गायला ते दिल्या गेलं. तर खूप छान दिवस उगवला आणि त्याच्यानंतर आजची रांगोळी बघू शकता गुलाबी कलरमध्ये. तर आज मी ताटामध्ये गजलक्ष्मी काढलेली आहे. तर बघा आज म्हटलं थोडं बदल करूया. तर अशा प्रकारे बदल केला आणि रांगोळी हॉलमध्ये बघू शकता अशा प्रकारे काढली आणि 2 हळदी कुंकवाचे करंडे, म्हणजे एक देवांसाठी वेगळा आणि आपल्याकडे कोणी आल्यानंतर लावण्यासाठी वेगळा घ्यायचा असतो. तर बघा मी प्रत्येक दिवसाची फुलंसुद्धा बदलत असते आणि आरती झाल्यानंतर आपण आरतीच्या ताटालासुद्धा आसन द्यायचं असतं अशा प्रकारे. आणि आरती करत असताना आपल्या म्हणजे हॉलमध्ये बेडरूममध्ये असं सर्वत्र फिरवायचं असतं घंटी वाजवत. तर सकारात्मकता तयार होत असते आणि आपलं घर पॉझिटिव्ह होत असतं आणि खूप भारी वाटतं प्रत्येक रूममध्ये गेल्यानंतर. तर 9 रंगापैकी आजचा कलर आहे गुलाबी आणि गुलाबी कलरचं डेकोरेशन मी अशा प्रकारे केलेलं आहे. तर माझ्या देवीचा हा दरबार आहे. तर तुम्हाला कसा वाटला